मित्रांनो, काल परवाच आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की जे पीक विम्याच्या रकमा आहेत त्या तुमच्या ज्या दाखवत आहेत त्या रकमामध्ये चेंजेस येऊ शकतो किंवा तुमच्या रकमा वाढू शकतात. फायनली मित्रांनो, त्याचप्रमाणे जसं आपण सांगितलं होतं त्याचप्रमाणे गोष्टी घडत आहेत. पीक विम्याच्या रकमा ज्या अगोदर दाखवल्या होत्या त्या रकमेमध्ये थोडासा बदल झालेला आहे. काही शेतकऱ्यांना या रकमा या चांगल्या प्रकारच्या दाखवण्यात आलेल्या आहेत. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतूळ स्वागत आहे कृषी चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, आपण जसं की सांगितलं होतं की तुमच्या ज्या रकमा दाखवल्या गेल्या आहेत 3000 5000 या पद्धतीच्या, त्या रकमामध्ये चेंजेस येऊ शकतो आणि रकमा वाढू शकतात. त्याचप्रमाणे मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला जे काल सकाळपासून जे स्टेटस चेंज झालेले आहेत, तुम्ही देखील अजून स्टेटस चेंज झालेलं बघितलं नसेल तर बघून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो, काल सकाळी बऱ्याच शेतकऱ्यांचे स्टेटस चेंज झालेले आहेत आणि त्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना 3000 किंवा 5000 या पद्धतीच्या रकमा दाखवण्यात आलेल्या होत्या, काही शेतकऱ्यांना 1-1 2-2 हजार रुपये वाढण्यात आलेले आहेत. तर काही शेतकऱ्यांचे 500 रुपये 200 रुपये 300 रुपये या पद्धतीच्या रकमा ह्या वाढलेल्या आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड होतं अशा शेतकऱ्यांचं सुद्धा क्लेम कॅल्क्युलेशन हे पूर्ण दाखवत आहे, म्हणजे त्यांच्या रकमासुद्धा दाखवायला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे क्लेम कॅल्क्युलेशन दाखवलेले होते, ज्या शेतकऱ्यांच्या रकमा दाखवल्या गेलेल्या होत्या, अशा शेतकऱ्यांना जवळपास जे मुगाचं उडदाचं वगैरे किंवा कापूस तूर वगैरे या पिकाचं जे कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत होतं, अशा शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशनसुद्धा दाखवणं सुरू झालेलं आहे. म्हणजे तुमचे जे आता काही शेतकऱ्यांचं काय झालेलं होतं, सोयाबीनचं दाखवलं गेलं होतं आणि दुसऱ्या 1-2 पिकाचं दाखवण्यात आलेलं होतं, परंतु बाकीचे पिकं होते क्लेम अवेटेड काहीतरी असं दाखवत होतं. तर मित्रांनो, त्या शेतकऱ्यांचं सुद्धा आता जे अवेटेड दाखवत होतं, जे पिकं जे अवेटेड दाखवत होतं त्या पिकांचं सुद्धा आता क्लेम कॅल्क्युलेशन ही रक्कम दाखवण्यात आलेली आहे. काही शेतकऱ्यांना जवळपास चांगल्या प्रकारच्या रकमा दाखवण्यात आलेल्या आहेत. आणि सेम कंडिशन मित्रांनो, जेव्हा आपण सांगितलं होतं मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली होती किंवा शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी जवळपास 17,500 रुपये वितरित होतील, आपण 100%ची गॅरंटी देऊन सांगितलेलं होतं किंवा 100% की 17,500 वितरित होणं इम्पॉसिबल आहे, शक्यच नाही ही गोष्ट. त्याच पद्धतीने मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता तुमचे स्टेटस काय आहेत आणि आपण जे सांगितलं होतं त्या रकमा आणि त्या स्टेटसमधल्या रकमा सेम आहेत की नाही हे देखील तुम्ही चेक करू शकता. कारण मित्रांनो, आपण सांगितलं होतं काही ठिकाणी 5000 6000 या पद्धतीच्या गेल्या वर्षीप्रमाणे रकमा दिसू शकतात आणि काही शेतकऱ्यांना 10,000 12,000 8,000 या पद्धतीच्या रकमा दिसू शकतात. सेम आहे मित्रांनो, याच पद्धतीने रकमा शेतकऱ्यांना दाखवलं जात आहे. आणि त्याचबरोबर आपण काही शेतकऱ्यांचं सांगितलं होतं बाबा तुरळक शेतकऱ्यांना 15 20 30 या पद्धतीच्या रकमा दाखवली. तर सेम कंडिशन मित्रांनो, काही शेतकऱ्यांना काही मंडळातील शेतकऱ्यांना 15 ते 30 हजाराच्या दरम्यान सुद्धा रकमा दाखवणं सुरू झालेलं आहे. आता राहिला प्रश्न ज्या शेतकऱ्यांचं अजून क्लेम कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं नाही किंवा ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस अजून बदललेले नाही. काळजी करण्यासारखं काही नाही मित्रांनो. ज्या शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन किंवा ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस हे अद्यापही बदललेलं नाही किंवा प्रतीक्षेत असाल तुम्ही की आमचं स्टेटस बदलते की नाही, तर तुमचं देखील स्टेटस हे 20 तारखेच्या जवळपास तुमचं स्टेटस बदलणार आहे. याची देखील तुम्ही काळजी करण्यासारखं काही नाही. आता राहिला प्रश्न, बरेच मंडळ किंवा बरेच जे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन 0 दाखवत आहे. तर बऱ्याच मंडळातील पीक विमा हा पीक विमा कंपनीने रिजेक्ट केलेला आहे आणि त्या मंडळामध्ये पीक विमा वितरित होईल याची काहीही गॅरंटी नाही. त्याचबरोबर असे काही मंडळ आहेत ज्या मंडळामध्ये पीक कापणी प्रयोगच झाले नाही. कोणत्या बेसिसवर पीक विम्याच्या रकमा ह्या शेतकऱ्यांना दिल्या जाणार आणि कोणत्या पद्धतीनं या रकमाचं क्लेम कॅल्क्युलेशन होणार, काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. त्यांचं काय म्हणणं आहे की बाबा ज्या मंडळामध्ये पीक कापणी प्रयोग पूर्ण झालेले नाही, तर त्या मंडळातील जे बाजूचं मंडळ आहे तर बाजूच्या मंडळामध्ये ज्या पद्धतीच्या पीक कापणी प्रयोगावर जे रिझल्ट आलेले आहेत त्याच पद्धतीनं कमी अधिक प्रमाणात बाजूच्या मंडळातील रिझल्ट म्हणजे क्लेम कॅल्क्युलेशन हे ग्राह्य धरले जाणार आणि एल्ड बेसचा जे पीक विमा आहे तो पीक कापणी व प्रयोगावर आधारित जो पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर आम्ही वितरित करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आता राज्य सरकारचं काम होतं की बाबा शेतकऱ्यांना कमीत कमी, आता शेतकऱ्यांचा हिस्सा भरलेला आहे. जवळपास मला वाटते 1100 रुपये 1150 रुपये 900 रुपये या पद्धतीच्या पीक विमा भरताना रकमा भराव्या लागल्या होत्या पिकावाईज. तर त्याच पद्धतीने मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक विमा भरला होता अशा शेतकऱ्यांना सुद्धा 6,000 5,000 4,000 3,000 या पद्धतीच्या रकमा गेल्या वर्षी दाखवल्या गेल्या आणि वाटप करण्यात आलेल्या होत्या. तर मित्रांनो, यावर्षी पैशानं पीक विमा भरला, परंतु मित्रांनो एक्झॅक्ट
खरं तर शेतकऱ्यांनी पीक विम्याचे पैसे भरलेले होते, थोडासा हिस्सा भरलेला होता. तर या हिस्स्याचं मान राखून राज्य सरकारने कमीत कमी शेतकऱ्यांना हेक्टरी 10 ते 12 हजार रुपये प्रत्येकी शेतकऱ्याला द्यायला पाहिजे होते. परंतु राज्य सरकार फक्त आश्वासन देत असतं आणि जे BJP सरकार आहे हे BJP सरकार फक्त आश्वासनांचा पाऊस पाडत असतो. एक्झॅक्ट शेतकऱ्यांसाठी कुठलंही काम या BJP सरकारतर्फे होत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठमोठ्या घोषणा करतात, मोठमोठे आश्वासनं देतात, परंतु मित्रांनो त्यांचे आश्वासनं हे कितपत खरे असतात हे आता प्रत्येक शेतकऱ्याला माहिती झालेलं आहे. त्यात मित्रांनो जे शेतकरी आता पीक विम्याच्या म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत होते की बा यावर्षी म्हणजे 2025च्या खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला होता. मग शेतकऱ्यांना वाटलं बाबा सरसकट पीक विमा वाटप होतो की काय, आम्ही पीक विमा भरला नाही किंवा ज्या शेतकऱ्यांनी भरला आता त्यांच्यासकट आम्हाला सुद्धा पीक विमा मिळणार की काय, असं शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले होते. इथं मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरून पीक विमा भरलेला आहे त्याच शेतकऱ्यांना 4,000 5,000 या पद्धतीच्या रकमा दाखवल्या जात आहेत. तर मित्रांनो तुम्ही तर पीक विमा न भरता तुम्ही एक्सपेक्ट करत आहात की तुम्हाला तुमच्या पीक विम्याच्या रकमा या वितरित होतील. तसं काही होणार नाही मित्रांनो. बऱ्याच मंडळातील पीक विमे फेटाळले गेलेले आहेत, रिजेक्ट करण्यात आलेले आहेत पॉलिसी. तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरून त्यांच्या पीक विमा पॉलिसी रिजेक्ट करण्यात आलेली आहे, तुम्ही तर पीक विमा भरलेला सुद्धा नाही. तर BJP सरकारला एकच विनंती आहे की शेतकऱ्यांना कमीत कमी तुम्ही हेक्टरी 10 ते 12 हजार रुपये सोयाबीन पिकासाठी वितरित करावे. आणि जे शेतकरी आता प्रतीक्षेत आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन आहे ते सुद्धा लवकरात लवकर शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन पूर्ण करावं आणि अशी विनंती आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.